खेळाचं पहिलं सत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न टीम इंदगाव संघाचा राहील की इथून किमान कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज मयूर ग्रुप बदलापूर संघाचे करतील हे पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये। तुम्हाला 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला बदलापूर नगरीमध्ये क्रिकेटचा महाकुंभमेळा पाहायला मिळेल। क्रिकेटची जत्रा अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आदरणीय मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर यांच्या वडिलांच्या नावाने ती स्पर्धा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तब्बल 8 ते 9 लाख रुपयाची धनराशी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अशी एक नामवंत स्पर्धा बदलापूर नगरीमधून तुमच्या भेटीला येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। त्या स्पर्धेचे लाडके आयोजक मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना पहिलं षटक प्रतीक पिसेकर या गोलंदाजाच्या नावावरती आहे। 20 मिनिटांचा अवधी काउंटडाऊन चालू होतोय। आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी मला माहिती देत असताना पहिलाच बॉल सूरज कडवसाठी शॉर्ट टॉप लेंथ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने अष्टरक्षक निरंजन पिसेकरांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता होत असताना आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु यावेळेस पंच सहमत नाहीयेत। फुल टॉस बॉल ऑन साइडला पण पाहतो बॅटची कडा चेंडू घरंगळत चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आजच्या दिवसातील एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल तो अनिकेत कुलकर्णीला तुम्ही पाहताय। जवळ जवळ 6 षटकार त्याच्या बॅट मधून आले 43 धावांची नाबाद इनिंग साकारण्यात आली आणि एक मोठा विजय संपादित करून दिला टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला। तोच अनिकेत आता पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतो सीमारेषे लगत पहिलं षटक चालू आहे। याच दरम्यान दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा लंच ब्रेक नंतर दत्तामामा बनवटे हे देखील या ठिकाणी जॉईंट होतात। सहर्ष मनपूर्वक स्वागत। फुल टॉस बॉल दिशा दिली आहे कसा सोडेल शंकर विषय बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा इथे देऊन जाईल पहिला डावातील हा पहिला चौका। मैदानाच्या आतमध्ये असताना त्यांना एक दैवी शक्ती असते मी तर म्हणेन भरपूर प्रचंड ताकद त्यांच्याकडे असते गुणवत्ता देखील त्यांच्याकडे भरपूर असते आणि यावेळेस हा फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय। व्हॉट अ कॅच मिड ऑफला आपण पाहतोय जज करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी श्लोक येतात काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय। फलंदाज होईल बाद ज्याने चौकार दाखवला तो शंकर विषय आता माघारी परतत असताना फलंदाज बाद। तमांच्या भूमिकेत आमचे रितेश भोपी अर्थातच बाबा या नावाने सध्याच्या घडीला प्रचलित आहेत। अगदी आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूची टोपण नावं असतात कित्येक खेळाडूंना टोपण नावाने ओळखलं जातं परंतु काही खेळाडू असे असतात ज्यांना त्यांच्या नावानंच ज्यांच्या नावाची छाप ते मैदानावरती सोडत असतात परंतु हरकत नाही आहे। रितेश कधी तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल तर कधी 12th मॅनच्या भूमिकेत हेच तर असं क्रिकेट कधी काही नवीन खेळाडूंना संधी देणं हे देखील त्या संघाचं काम असतं। पहिलं षटक चालू आहे प्रतीक पिसेकरला मिळते पहिली सफलता अर्थात शंकर विषयची ती मोठी विकेट। मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात रोशन कडवला तुम्ही पाहतायत यामुळे स्वीप करण्याचा प्रयत्न भन्नाट बेग खोलवर टप्पाचा बॉल होता अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं प्रतीक पिसेकरच्या गोलंदाजीमध्ये। या अगोदर आपण पाहिलं तर सुरुवातीला प्रतिम चेंडू त्याचा राहिला आणि त्यानंतर याही चेंडूवरती तो कमबॅक करत असताना स्विच इट व्हॉट अ शॉट केविन पीटरसनची आठवण करून देणारा हा बॉल चालला वेळेस थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार।
कृष्णाजी मराडे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होत असताना आपल्याला हे पाहुणे पाहायला मिळतील. भरपूर सारी जिम्मेदारी ग्रामस्थ मंडळ, वरिष्ठ, ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्व व्यक्तिमत्व आज मानकुली गावातील तुम्हाला या नगरीमध्ये येताना पाहायला मिळतील. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं खरवई जोबेली मानकुलीचं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभमेळा आजच्या अंतिम दिवसामध्ये आज तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण आहे? 3 संघ ऑलरेडी पुढे सरकले टॉप 4 मध्ये आणि एक 4था संघ आज आम्हाला जो मिळेल टॉप 4 मध्ये दाखल होणारा. बदलापूर वांगणी ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहतायत आणि त्यामधून एक संघ पुढे सरकेल. या अगोदर जांताराजा बदलापूर संघ, जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा हे 2 संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीच्या असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे सरकलेत आणि एक संघ आणखीन एक मिळेल तो वांगणी बदलापूर मधून. गोलंदाज सज्जा ऑन साइडला आडव्या बाटने आपण पाहतो. सूरज चा हा फटका होता मिड विकेटला जिथे मिळाले एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रणित भोपीला तुम्ही पाहतायत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतो डोळ्यात तेल घालून तुम्हाला सीमारेषेलगत पेहराव द्यावा लागतो. जणू का आपण पाहतोय क्रिकेट कबड्डी हे सारखंच नातं आहे आणि सध्याच्या घडीला बदलापूर गाव म्हटलं ना तर भरपूर कबड्डी प्रेमी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे काही क्रिकेट शौकीन देखील या बदलापूर नगरीने दिलेले आहेत. गोलंदाज सज्जा प्रतीक तरे, फुल टॉस बॉल, फटका चांगला होता, नटराज स्टाईलने खेळला होता. जणू काय मागचा पाय बाकवला होता परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि तिथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. एकापेक्षा जास्त धाबा नाही आहेत. प्रणित भोपी आपण पाहतो ऑन साइडला काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. त्याला माहिती आहे चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया अत्यंत महत्वाच्या कराव्या लागतात आणि त्या अचूकरित्या या ठिकाणी प्रणित भोपी करत असताना वाडा फिल्डिंग. ऑन साइडला सूरज कडवच्या बॅट मधून यावेळेस बॉल चालला होता परंतु त्याला थांबवण्यात यश आले. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. अनिकेत कुलकर्णी नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. 1 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम हिंदगाव संघाला फलंदाज बाद. फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती केवळ 13 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो प्रतीक तरेला सफलता मिळाली. या अगोदर प्रतीक पिसेकरने षटक हाताळलं. त्यामध्ये महत्वाचे 2 चेहरे टिपण्यात आले. अगदी आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना ठिकाणी नामोहरण केलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये सूरज कडवचा खेळ देखील संपन्न झाला. सतीश येतात स्ट्रायकिंगला. ड्राईव्ह करत असताना कोलबट टप्प्याचा बॉल पंचांकडे किती स्ट्रॉंग अपील होती परंतु पंच सहमत नाही आहेत. अगदी आपण पाहिलं तर फिरोज खान सर कल्याणची आन बाय शान अचूकरित्या अचूक वेळी अचूक निर्णय देत असताना आपण कित्येक वेळा त्यांना पाहिलंय. म्हणून तर की काय 4 दिवस या ठिकाणी आपण पाहिलं तर अफलातून कामगिरी त्यांची राहिली आहे. त्यांच्या कामगिरीला देखील आमचा सलाम. 4 दिवस सातत्याने ते आमच्या समवेत जॉईंट आहेत फिरोज खान सर. अगदी आपण पाहतो आता स्क्वेअरलेगचे पंच या ठिकाणी रमाकांत मराडे यांना तुम्ही पाहताय. पंच याच गावाला बिलॉंग करणारे. यावेळेस फटका चांगला आहे. फटका बनवलाय, सजवण्यात आलाय, रूम क्रिएट केली आहे. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून अगदी डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत सीमा पार धावा मिळतील 4. विचार केला तर आज बिजी शेड्यूल आहे. पाशाने या ठिकाणी देखील एक स्पर्धा चालू आहे. तिथे संघ त्या ठिकाणी दाखल झाला. लगेचच या ठिकाणी 2 राऊंड विजेता होत संघ मानकुली नगरीमध्ये दाखल होत आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. 3rd बास मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 3rd राऊंड मध्ये 3ऱ्या फेरीमध्ये जांताराजा क्रिकेट क्लब शील्ड,
चालू सामन्यातील विजेता संघ त्यासमोर फाईट करेल. ऑनसाइडला चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात आहे, तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळतील. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. नुकत्याच ज्यांचं आगमन झालं ते आमचे कृष्णाजी मराडे साहेब, त्यांच्या समवेत आज दत्तामामा बनवटे हे या मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत आमचे नरेंद्र मेंगल सर आणि आमच्या मानकिली गावच्या माजी खेळाडू योगेश मराडे यांना तुम्ही पाहू शकाल. या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. आमच्या अतिथी कक्षामध्ये मागे उदयजी मराडे साहेब 40+ खेळाडू आहेत. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती अजूनही अबाधित आहे. उदयजी मराडे साहेब, संजयजी कराळे इन ऍक्शन मध्ये मानकिली ब संघामध्ये आपण सकाळी पाहिले. कदाचित येणाऱ्या नवीन संघामध्ये पुन्हा एकदा उदयजी मराडे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा उदयजी मराडे, संजयजी कराळे, अजितजी बैकर, राजेश धुळे असेल आमची चर्चा होते, तेव्हा नक्कीच आम्ही 40+ संघ तयार करण्याच्या हेतूने चर्चा करत असो. बदलापूर नगरीमध्ये तुम्हाला येणाऱ्या नवीन सीझन मध्ये बदलापूर नगरीमधून देखील 8 ग्रामीण संघ 40+ देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळेस बॅटची क्रीडा पाठीमागे चालला एस्टनच्या. बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज, एसटी रक्षक आणि ते चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. रितेश भोपी आम्हाला माहिती देत असताना षटक क्रमांक 3 मध्ये स्वप्नील भगतला तुम्ही पाहताय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे स्वप्नीलकडे. अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर भूमिका त्याची नेहमीच राहिली आहे. मयूर बदलापूर संघासाठी आज ध्रुवीश 11 या नावाने संघ करत असताना DRS घेण्यात आलाय. तिसरा पंचांना रेफर केला आमच्या बाळा माने. नक्कीच आपण पाहतो आमच्याकडे आपण जाऊया. टेक्निकल रूम मध्ये टीव्ही अंपायर सज्जत बाळा माने सर आम्हाला एक चांगला डिसिजन देतील आणि लगेचच तो आम्ही मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायर फिरोज खान सर आणि रमाकांत मराडे सर यांच्याकडे आम्ही सुपूर्द करू. वीस धाबा धावफलकावती आहेत. षटक क्रमांक 2 संपन्न झाले तेव्हा, परंतु या षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहणार आहोत स्वप्नील भगतचा, परंतु त्या अगोदर डिसिजन पेंडिंग आहे. पाहावं लागेल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेच समेट दाखवणार आहोत. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं कौतुक. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. त्या सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं या ठिकाणी कौतुक पुनश्च आपण करू. दुपारच्या सत्रामध्ये 2 फलंदाज ऑलरेडी गमावलेत आणि आता कदाचित ती धाव धोक्याची होईल की नाही हे तपासलं जात आहे. बराच वेळ इट इज अ सेफ असेल फॉर डिलिव्हरी आणि कदाचित आपण जर पाहिलं तर पूर्णपणे व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली आहे हेच तपासलं बाळा माने सरांनी. मी मगाशीच ऑफिशियल पंचाचं कौतुक केलं. हॅट्स ऑफ त्यांच्या कामगिरीला. आज आपण पाहतोय सलग 4थ्या दिवसामध्ये ते आमच्या समावेश जॉईंट आहेत. सुरुवातीला 2 दिवस आपण निरंजन सावंत SP पॅनलचे ऑफिशियल पंच पाहिले, परंतु आज बाळा माने यांना तुम्ही पाहतायत. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कडा ऑन साइडला चाललाय घरंगळत हळूवार पद्धतीने का होईना परंतु बॉल पुढे सरकतोय. धीरज येतात. धीरज पेसेकरला तुम्ही पाहतायत. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. ऑन साइडला शॉट टॉप लेन खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे फटका फसलाय. जणू का आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाहीये आणि कदाचित डॉमिनेट करत असताना स्वप्नील भगतला आपण पाहिलंय काय गोलंदाजी ती करतात. धार गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहतो गोलंदाजी हे शस्त्र आहे आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वप्नील भगत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय. पाहावं लागेल इथे धाव सिंगल मिळते की नाही. इट इज OUT फलंदाज बाद.
सराई देखील चालू होते. सुंदर धून दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर क्रिकेट या स्पर्धेमध्ये गोलंदाजाचं भवितव्य हे संपूर्णपणे दत्तामामा धोक्यात असं. कारण कोणताही गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो ना, कोणताही फलंदाज अगदी ऐन मोक्याच्या क्षणी येऊन षटकार चौकार लगावतो तेव्हा त्याचं करिअर संपूर्ण धोक्यात असं. मयूर पिसेकर जेव्हा जेव्हा आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब प्रत्येक स्पर्धेला जातात ना, तेव्हा तुम्हाला गोलंदाजावरती अधिकाधिक पारितोषिक लावताना मयूरजी पिसेकर यांना तुम्ही पाहताय. ऑन साईडला आपण पाहतोय बॉल चाललाय, एक टप्पा घेत सीमा पार गोळीच्या वेगाने आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा देऊन जाईल. इंदगाव संघाला 4. षटक क्रमांक आपण पाहिलं तिसरं चालू आहे स्वप्नीलचं आणि त्याच्या विरोधात चौकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, बाटची कडा लागली आहे. चेंडू चालला अगदी आपण पाहतो शॉर्ट कप पॉइंट मध्ये, तोपर्यंत मिळते सिंगल आणि शेवट गोड केला स्वप्नील भगतने. हा देखील षटक अत्यंत वाखाणण्याजोगी राहिलाय. आमचे दीपेश आम्हाला सांगतील प्रत्येक गोलंदाजाचा आपण विचार करू. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ज्याने हाताळलं प्रतीक पिसेकरने, ज्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर आपण बॉलिंग ट्रेंड वरती नजर टाकूया ग्राफ वरती. प्रतीक तरेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक ज्यामध्ये आल्या 9 धावा आणि या षटकामध्ये आल्या केवळ आणि केवळ 7 धावा. म्हणजे कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किमान 2 धावा प्रति षटकामागे कमी कमी आपल्याला होताना पाहायला मिळाल्या. 11, 9 आणि 7 टीमची टोटल 27. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो एक निर्णायक षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज मयूर, ज्युनियर मयूर पिसेकर. कदाचित आपण पाहिलं तर मयूर पिसेकर हे नाव आपण आवर्जून उल्लेख करत असो. अगदी सर्वांच्या हृदयातलं नाव आहे मयूर पिसेकर. कुठे देखील या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर हा सामना जिंकला ना तर मोठ्या जल्लोषात तुम्हाला नक्कीच पदार्पण करत असताना तिसरा फेरीमध्ये दिसेल तो मयूर. बदलापूर संघ ध्रुवीश 11 या नावाने आज खेळतोय, परंतु इंदगाव संघ हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉटम पार्टच्या मधोमध बॉल चालला फ्लाय होत राईज होत अष्टरक्षक प्रतीक पिसेकर यांच्या हातामध्ये. जेव्हा प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर ही नावं आम्ही घेतो ना तेव्हा काही प्रेक्षकांचं लक्ष हे मैदानाकडे असं, परंतु ज्युनियर मयूर पिसेकर या ठिकाणी गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट पाहावं लागेल. लाईन खराब आहे, पंचांनी ओळखली. फिरोज खान सर आमच्याकडे बोलतात पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर, कारण इथे धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचली आहे. चला तिसऱ्या पंचांची मागणी, कदाचित गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय आणि आता लगेचच आमचे बाळा माने अगदी आपण पाहतो दुपारच्या सत्र जेवणानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कवायत करण्यासाठी तिसरे पंच दाखल होत आहेत. अगदी फार कमी कालावधीमध्ये सर्व ऑफिशियलला जी पसंती दिली प्रेक्षकांनी ते आमच्या SP पॅनल चे आमचे सर्व सुभाषजी पाटील, निरंजी सावंत, फिरोजी कांसर, यानंतर आपण पाहिलं तर बाळा माने, अजय निकम हे सर्व ऑफिशियल आज तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे रोशनच्या बॅट मधून. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने केलेले प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्यात आलाय. कदाचित आमचं हे बासपीठ, आमचं हे समालोचन कक्ष थोडंसं वाईड आहे, त्या कारणामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जाऊया स्क्रीनवरती, लगेचच तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. काय फिल्डिंग आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, फार वेळा जज केलं आणि अगदी शेवटच्या क्षणाला काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग आहे हा नजारा पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या चौफेर बाजूनं जे नाव गुंजल ना ते अनिकेत कुलकर्णीचं. चांगली फिल्डिंग पाहावं लागेल या ठिकाणी. आता SDRS पुन्हा एकदा आपण जाऊया टेक्निकल रूम मध्ये, जिथे धावा वाचवण्यात आल्यात की धावा इथे मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीम इंदगाव संघाला, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आमचे सर्व आयोजन कमिटी निलेश दादा मराडे, कुल कॅप्टन श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. डगआउट पूर्णपणे शांत आहे. शंकर विशेला तुम्ही पाहता संपूर्ण त्याची सेना
सेफ असेल. धावा इथे जितक्या धावून आलेल्या आहेत 2 त्या मिळतील रोशनला आणि या किमान 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न. हॅट्स ऑफ अनिकेत कुलकर्णी तुमच्या कामगिरीला. काय फिल्डिंग त्याने केली आहे आज. खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आहेत. या सन्मान आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आदरणीय संतोषदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आदरणीय अक्षयजी म्हात्रे एक जबरदस्त मराठी सिंगर आहेत. त्यांच्या ठिकाणी आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे अक्षयदादा आपलं. आणि या दरम्यान फलंदाज होतोय बाद. 1 more विकेट डाव. आन बान शान अर्थातच आपले अग्री सिंगर अक्षयजी म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचे पिता श्री बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे जे उपाध्यक्ष आहेत बदलापूर पश्चिमचे ते आमचे आदरणीय संतोष मामा म्हात्रे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम चालू आहे. दीपेश आम्हाला माहिती देतात आणि या षटकातील केवळ 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पर्याप्त बॅलन्स. 30 धावा धावफलकापती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडला यशला यश मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं. ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा हा फटका होता. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न परंतु थोडस अतिरिक्त बाउन्स झाला थ्रो आणि या दरम्यान मयूर पिसेकर यांना चेंडू गादर करण्यामध्ये वेळ घेतला आणि तिथे 2 धावा मिळत आहेत. ज्युनियर मयूर पिसेकर यांना तुम्ही पाहताय 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने 32 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे अंतिम स्टील 2 to go. यावेळेस पुन्हा एकदा ऑफड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉलच बॅक ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला आपण पाहतोय चेंडू घरंगळ चालला तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला का होईना परंतु धावा इथे बनवण्याचा प्रयत्न राहील. पैदनाच्या मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाने पहिल्या सत्रामध्ये 65 धावा बनवल्या होत्या. म्हणजे दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत असं आपण गृहीत धरू आणि आता द्वितीय सत्रामध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि या दरम्यान टिपली गेली असेल. फलंदाज फेल. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागत असताना शेवट गोड केलाय तो ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने. फलंदाज बाद. आपण पाहिलं आणि आता 35 धावांचं एक मापक लक्ष ठेवण्यात आलंय. परंतु क्रिकेट आहे दीपेश जर तरला महत्व नाही आहे. इनगाव संघाने 65 धावा बनवल्या परंतु त्या प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्यात त्यांना यश आलं. परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ध्रुवीश 11 मयूर बदलापूर संघ ज्याने 66 धावा चेस केल्यात आणि आता येणारे 24 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. पाण्याची बॉटल डगआउट मध्ये अर्थातच खेळाडू कक्षामध्ये त्या ठिकाणी लगेच सुपूर्द करा. नक्कीच आपण पाहिलं तर जनता बदलापूर संघाचा ब संघ शिळ संघाचा पाषाणीच्या टुर्नामेंट मध्ये पहिला विजय संपादित त्याने केलेला आहे. दत्ता मामा बनवटे आम्हाला अत्यंत सुंदर माहिती देत असताना कदाचित मी तर म्हणेन शिळ संघाचा आजचा हा संपूर्ण दिवस राहील कारण ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याने 2 सामने सलग जिंकलेत आणि आता तिसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या मध्ये ते प्रयत्न करतील. परंतु 35 धावांचं लक्ष या अगोदर मी विनंती करेन जयनुमान ढवळेपाडा जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर आणि गावदेवी अंजूर या तीनही संघांना विनंती करेन की आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे.
अत्यंत महत्वाची सूचना आहे टीम इनगाव संघासाठी. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं मयूर ग्रुप बदलापूर संघाने कंप्लीट केलेत. तसा प्रयत्न तुम्हाला आता या सत्रामध्ये करायचा आहे हे लक्षात असू द्या. केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असतील. 35 धावांचं लक्ष आहे आणि आता 24 बॉल 35चं लक्ष. या मॅचमध्ये कशा पद्धतीने चेस करेल टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर हे ऐकण्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन. लगेचच आपण द्वितीय सत्रामध्ये जाऊया कमेंट बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक. योगीजी मडवी सर यांना. आमच्या दिलीप बाईकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बाईकर दादा. थैंक यू सो मच मैडी. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान के ऊपर मुकाबले की बात करेंगे तो ये मुकाबला चलता हुआ दो बड़ी टीमों के बीच. एक तरफ टीम सिद्धिविनायक इनगांव और दूसरी तरफ टीम मयूर ग्रुप बदलापुर के बीच. पहले बल्लेबाजी की टीम इनगांव टीम ने जिन्होंने केवल 4 ओवर में 34 बनाए. 35 का टारगेट. लक्ष्य छोटा है मगर मुकाबले में जान डालनी पड़ेगी. सामने केला मिडॉन की क्षेत्र में फील्डर मौजूद. कोई रन नहीं है. डॉट की समाप्ति. ओवर नंबर पहला गेंदबाजी की बात करेंगे. यश कड़ो जो गेंदबाजी कर रहे पावर सर्कल के पहला ओवर. और रन संख्या की बात करेंगे 0. 34 रन बने. 35 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर है दो टीम के सामने. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापुर. इस बार बैक साइड में बड़ी शॉट. कोई फील्डर नहीं है और गेंद जाएगी बैकवर्ड्स पर लेग सीमा रेखा के बाद 4 रन. करते हुए निरंजन पीसेकर जिनके बल्ले से चौका आया. इस बार भी विकेटों के पीछे खेलना चाहते थे. एक सिंगल आई और जब तक इनको गैदर करे तब तक एक सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. पुल स्कोर की बात करेंगे 5 रन. 35 रनों का टारगेट है 24 गेंदों के ऊपर. सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक, ओम साई एमटीसी के माध्यम से कई सारे दर्शक हमें ज्वाइन हो चुके हैं. उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करेंगे. एक बेहतरीन प्रतियोगिता जगदीश मोती ट्रॉफी 2024 का शानदार पर्व. अच्छी गेंद, गैप शॉट सिलेक्शन. 2 फील्डरों के बीच में से गेंद निकली और जब तक कवर लाइन के ऊपर गेंद को रोका जाए तब तक तीसरे रन के लिए पलटे और ये तीसरा रन भी पूरा किया. रनिंग बिटवीन द विकेट खूबसूरत है. रन आएंगे 3. रन संख्या की बात करेंगे 8 रन बगैर विकेट के नुकसान पर. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप और उसके सामने टीम सिद्धिविनायक इनगांव. फिर एक बार फैडल स्लिप. लेग ग्लांस किया गेंद को. गेंद जाएगी फिर एक बार बैकवर्ड्स पे लेग में सीमा रेखा के बाद 4 रन. पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर के बाद रन संख्या बगैर विकेट के नुकसान पर 12.
रास्ते के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। पहला ओवर 12 रन आए। अब समीकरण की बात करेंगे, 18 गेंदे 23 रनों की आवश्यकता, जान डालनी पड़ेगी मुकाबले में। गेंदबाजी करने वाली सिद्धि विनायक इंगांव टीम, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 34 रन जोड़े, 35 रनों का जवाब देते हुए ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापुर टीम, जिन्होंने रन बनाए 12। दोनों टीम का सपना इस बड़ी ट्रॉफी को उठाने का, मगर इस मुकाबले को जीतकर टीम आगे जाएगी। पहली गेंद लॉक किया, गेंद को ऑन साइड में फेंक दिया सीधे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, लॉन्ग 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 बिग में आउट ऑफ द पार्क, 6 रन। ढवलीपाडा टीमची कॅप्टन आपण व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा किंवा एखादे खेळाडू आपण या। चेअरमन ढवलीपाडा टीमच्या एखादा प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती यायचा। थोडीशी दुखापत आता जाणवतीये खरं तर प्रत्येकजी पिसेकर यांना। अशी दुखापत मराठा सिरीजच्या रेसमध्ये होते। प्रत्येकजी पिसेकर दापिलीची स्पर्धा तिथे देखील दुखापत झाली होती। चला बारीकशे प्रेक्षक आपण बाहेर या, मैदानाच्या बाहेर या। अजित सर त्या बारीक प्रेक्षकांना बाहेर काढा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान पांडुरंगजी मराठे त्यांच्या साथीनं वालकू चिकनकर, संजयजी पिलके आणि विष्णू कोंडिलकर यांचं इथे मात्र शुभागमन त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। विनंती असेल टीम चेअरमन ढवलीपाडा टीमचे एखादे प्रतिनिधी आपण आयोजकाशी संपर्क साधा। खुशखबर खुशखबर खुशखबर, खरं तर अजून एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। बालकृष्ण मुंडे साहेब जी दहिवरीचे त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा खासदार आमदार चषक रजनी क्रिकेट 12 बाईक घेऊन ही स्पर्धा तुम्हाला मार्च महिन्यात पाहायला मिळेल। एक भव्य दिव्य स्पर्धा मार्च महिन्यामध्ये नक्कीच त्या स्पर्धेचा शुभारंभ तुम्हाला पाहायला मिळेल। तो मुकाबले की बात करेंगे। पहले ओवर में रन आए थे 12, उसके बाद इस ओवर में पहले गेंद के ऊपर छक्का लगा प्रतीक पिशेकर के बल्ले से। स्वप्निल कड़व गेंदबाजी कर रहे हैं। ओवर नंबर 2 की बात करेंगे। पहले गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का और अब गेंदबाजी करेंगे फिर एक बार स्वप्निल। फिर एक बार लॉब किया, ताकत का इस्तेमाल उसी क्षेत्र में, फिर एक बार गेंद जाएगी स्ट्रेट ऑन दी लॉन्ग ऑन, गॉन 6 रन। रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी टीम। लगातार 2 छक्के पहले ओवर में 12 है। इस ओवर की 2 गेंदों के ऊपर 12, रन संख्या 24। फिर एक बार हवा में खेला गेंद, फील्डर थोड़े दूर और जब तक गेंद को फील्ड करे एक सिंगल आई। सिंगल के साथ रन संख्या 25 रनों के ऊपर केवल 11 रनों की आवश्यकता। 15 गेंदें बची है, 11 की आवश्यकता। पूरी तरह से यह मुकाबला आप बात करेंगे तो मैदान के ऊपर ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापुर टीम के पक्ष में ज्यादा मजबूत होता हुआ बगैर विकेट के नुकसान पर। सबसे बेहतरीन बात की पहले विकेट के लिए पार्टनरशिप दोनों के बीच अच्छी रही। इनसाइड एज विकेटों के बीच है
और ये देखिए एक सिंगल प्राप्त किया। सिंगल के साथ रन संख्या 26, 10 रनों की आवश्यकता, 14 गेंदें बची है, 14 में केवल 10 की आवश्यकता। 35 का टारगेट है, रन संख्या 26 बनी है, 9 की आवश्यकता। एक एक रन इंपॉर्टेंट है, जानते हैं बदलापुर टीम। चलो टीम वाइट का इशारा और 1 रनों में इजाफा, 27 रन बने और अब 8 रन की आवश्यकता होगी आने वाली 14 गेंदों के ऊपर। चलो जानता राजा सिल्ड टीम के कप्तान, आप शीघ्र प्रस्थान करें, अगला मुकाबला आपका होगा और बिल्कुल विनिंग टीम के साथ वो मुकाबला रहेगा। और अब 8 रनों की आवश्यकता है 14 गेंदों के ऊपर। सेकंड पर प्रतीक फीसेकर, 2 ऑन साइड में, उसके बाद ऑफ साइड में कमाल की शॉट, गेंद सीधे सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का। जीत के लिए केवल 2 की आवश्यकता, 13 गेंदें बची हैं। अगला मुकाबला होगा आज के दिन का आखिरी मुकाबला, जानता राजा सिल बनाम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापुर पहुंचे अंतिम राउंड में। कांग्रेचुलेशन टीम, हार्ड लक। मैदान के ऊपर बिल्कुल ये मुकाबला गवा चुकी है सिद्धि विनायक इनगांव टीम, हार्ड लक। बात करेंगे इस मुकाबले की तो प्रतीक फीसेकर जिन्होंने शानदार पारी खेली मैदान के ऊपर